माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली। या फक्त ओळी नाही तर धुक्का आहे। अण्णाभाऊ यांनी या ओळीतूनच संपूर्ण महाराष्ट्रातीलच लोकांच्या भावना मांडल्या होत्या। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली, पण आपल्याला अपेक्षित असलेला संयुक्त महाराष्ट्र मिळाला नाही। बेळगाव आणि कारवार हा सीमा भाग आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊ शकला नाही। मुंबईतील फाउंटन आणि बेळगाव येथे झालेल्या आंदोलनामध्ये शेकडो लोकांनी रक्त सांडून देखील आपल्याला संयुक्त महाराष्ट्र मिळाला नाही याचं दुःख अण्णाभाऊंच्या मनाला झालं। त्यातूनच माझी मैना या छक्करचा जन्म झाला। माझी मैना गावाकडे राहिली। मैना म्हणजे आपलं बेळगाव आणि कारवार। मैना रत्नाची खान हे द्विअर्थी गाणं आहे। ह्या गाण्याचा अजून एक अर्थ असा की गरिबीमुळे नवऱ्याला कामासाठी शहराकडे जावे लागते। यामुळे पती पत्नींमध्ये निर्माण झालेल्या विरहावर भाष्य करणारी छक्कड आहे। जीवाची होती या कायली, हे माझी मैना